नमस्कार मंडळी. तर बघा आपल्याकडे इथं दादा आलेले आहेत, सोबत या ताई सुद्धा आहेत आणि बघा आपल्याकडे पाट घेण्यासाठी आले. तर ह्याच्या समोर ठेवलेला चौरंग आहे. दादा तुम्ही कुठनं आलात? मी ठाणे कोपरीमधून आलेलो आहे. ठाणे कोपरीमधून आलात. बाकी दादा तुम्हाला कसं वाटतंय, क्वालिटी कशी वाटते तुम्हाला पाटाची? चांगले वाटले, एकदम व्यवस्थित. काय कंडिशन आहे? चांगलं आहे, पॉलिश वगैरे व्यवस्थित आहे त्याची. आणि मी स्वतः बघून घेतलं सर्व काही. सागाचे आहेत, चांगले आहेत आणि घरगुतीसाठी वापरण्यासाठी व्यवस्थित आहे. व्यवस्थित ना? व्यवस्थित आहे. बाकी चौरंग सुद्धा घेतला इथे दादाने. हा बघा चौरंग आहे 15x15चा. आजच्या दिवसातली तुमची व्हिडिओ, कारण की आज मला वेळच नाही भेटला व्हिडिओ करायला. लक्षात येईल लोकांना वाटतं की तुमचे फोन बिझी आहेत, म्हणजे भरपूरच काहीतरी असं. आणि तुम्ही आता बोलला असं ठाण्याला पाठवा, आता शक्य झालं नसतं. एक तर वस्तू पण स्वस्त देतोय आपण आणि ती घरपोच करायची म्हटलं तर ते अवघड जातं. असं आता तुम्ही आला तर तुमच्याकडे आमची एक आठवण राहील, म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्ही पाहता ते कुठे वाया नाही गेले. आता मी ह्याच्याकडे 2 पाट आणि 1 चौरंग घेतलेला आहे आणि चांगला आता म्हणजे मार्गशीर्ष महिना आलेला आहे, त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिन्यासाठी ते यूज करता येईल आणि चांगलं आहे, खरोखर व्यवस्थित आहे. चला धन्यवाद दादा, तुम्ही तर घरामध्ये येऊन आमच्या इथं फीडबॅक चांगला दिलेला आहे. तुमचे सुद्धा धन्यवाद तुमचे. बघा एक मस्त की चौरंग घेतलं पाठ. मी तुमची व्हिडिओ काढायचं कारण फक्त एवढंच की लोकांना खरं काय आणि खोटं काय हे कळावं. एकदम खरं आहे, फसवेगिरी नाही, व्यवस्थित. नाही, आणि जरी फसवेगिरी झाली तर मी तर बसलेलो आहे. आणि युट्यूबवरती टाकून सुद्धा तुम्ही हे व्यवस्थित हे करताय, ते एक मेन महत्त्वाचं आहे. युट्यूबवरती बरोबर भेटत नाही फसवेगिरी होते, पण हे स्वतः त्यांच्या घरी येऊन युट्यूबवरती टाकून घरी दाखवतायत, म्हणजे आपल्याला काही फसवता येत नाही. ह्याच्यामध्ये चांगलं करू का, चांगलं आहे. माल बी व्यवस्थित आहे, पॉलिश वगैरे त्याची चांगली आहे आणि स्वतः आपल्याला जसं पाहिजे तसे पीस मधला आपल्याला पीस घेता येतो. चला धन्यवाद. आता 5-6 पीस इथे ठेवलेले आहे, त्यातला मी त्यातले चांगला बघून बघता येऊन म्हणजे आपल्याला जो पसंत पडतो तो घेता येतो. याच्यामध्ये असं काही हे नाही. बरोबर. आणि तुम्ही पण त्याला ते धन्यवाद. आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा मी सांगेन की कोणी सुद्धा आपले नंबर सोशल मीडियावर शेअर करू नका, कारण की माझ्या नावाने दादा फसवतात लोक. माझ्या नावाने मला लोक फोन करतायत की दादा तुमचा आमका नंबर फोन येतोय, सांगतोय आम्हाला पैसे पाठवा, आम्ही तुम्हाला पाठ पाठवतो. म्हणून मी व्हिडिओ टाकलेले पैसे पाठवू नका. सर्वात प्रथम माझं नाव येत नाही किंवा मी समोर तुमच्या येत नाही तेव्हा पैसे कोणाला देऊ नका. चला दादा धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत आला ठाण्यावरनं, ठाणा कोपरीवरून. तुमच्या भांडूपमध्ये स्वागत तुमचे.